हॅलो नमस्कार, मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आलेली आहे क्लासला. तर क्लासचा शेवटचा दिवस आहे, तर आम्ही सँड ऑफ सेलिब्रेट करणार आहोत. तर तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. भरपूर अशी मजा येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, हा आहे आमचा क्लास. तर क्लासचा आहे आज शेवटचा दिवस. बघा आमच्या स्टुडंट्स आहेत, नीलम आहेत, यार. हाय फ्रेंड्स, तर डेटा एंट्रीचा जो काही सिलेबस असतो तो आम्ही चार्ट बनवून असे लावलेले आहेत. तर बघा, कम्प्युटर म्हणजे काय, त्याची माहिती, सॉफ्टवेअर, हार्डवेअर वगैरे, आणि त्यामध्ये जे काही शिकवलं जातं आहे ते आम्ही चार्टमध्ये लावलेले आहेत. कम्प्युटर असेल, टॅली असेल, त्यांचे शॉर्ट फॉर्म, शॉर्टकट, परत एक्सटेन्शन वगैरे, अशी भरपूर अशी सर्व माहिती आम्ही चार्ट बनवून लावलेले आहेत. आमच्यापैकीच म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून स्टुडंट्सने हे लावलेली आहे. तर बघा, तर या आहेत आमच्या मॅडम, ह्याच आम्हाला शिकवत होत्या. तर आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेऊया. मॅडम, काय काय शिकवता तुम्ही आम्हाला क्लासमध्ये, तर ते थोडक्यात सांगा. आमचं इथे घोटोडे फाटा येथे सेंटर आहे, लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट, आणि इथे आम्ही कम्प्युटर, इलेक्ट्रिशियनचे कोर्स घेतो, AC रिपेअरिंगचे कोर्स घेतो, ब्युटी पार्लर झालं, मेहंदी, जॉब रेडीनेस, हे सगळे कोर्स घेतो. त्याच्यामध्ये मी कम्प्युटर शिकवते, आणि कम्प्युटरमध्ये डेटा एंट्री, टॅली आणि ग्राफिक डिझायनिंग घेतलं जातं. खूप माफक दरामध्ये तुम्हाला इथे ॲडमिशन भेटणार आहे. आणि आमची योजनाच आहे ती की कमवा आणि शिकवा. सगळ्यांनी याचा लाभ घ्या. धन्यवाद मॅडम. तर बघा, ही आरती आहे आमची क्लास. तर का ही नीलम आहे. खूप छान स्टुडंट आहेत ह्या, आणि कशा आता कॉलेजमध्ये आहेत, त्यामुळे त्या भरपूर अशा ॲक्टिव्ह आहेत. मी नीलम सर्वप्रथम आपण सर्वांचे स्वागत करत आजच्या कार्यक्रमास सुरुवात करते. निरोप समारंभ म्हणजे डोळ्यांच्या कडा ओलावणारा क्षण. निरोपाच्या वेळी नुसतं उदास व्हायचं नसतं, तर थोडं हसायचं सुद्धा असतं. जरी डोळ्यात पाणी येत असत तरी ते गालावर आणायचं नसतं. निरोपाच्या वेळी असे गुंतवायचे नसतात हातात हात, केवळ स्पर्श मात्र सांभाळायचा असतो. मखमली हृदयात गेलेले काही सुखाचे क्षण घालीत असतात. मधून साथ मात्र आपण द्यायचा नसतो प्रतिसाद. निरोपाच्या वेळी फक्त एकच करायचं असतं, दुसऱ्याच्या डोळ्यातील पाणी आपल्या डोळ्यात घ्यायचे असते. शुभेच्छांचा सण आहे, पाऊल बाहेर पडताना रेंगाळणारे मन आहे. निरोपाच्या क्षणी एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात असू, मन नितळ निवांत आठवणीत आम्ही जातो. मम अग्रासी देवा निरोप द्यावा सख्याहार. जबरदस्त दीपपूजन संकल्पाकडून समृद्धीकडे आक्रमण करणारे तेजोमय पर्व, प्रकाश पर्वातील आजचा मंगल दीप उजळणारे ते श्री गणेश. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे तसेच मार्गदर्शका यांना मी विनंती करते की त्यांनी श्री गणेश म्हणूनच आमच्या जीवनाचा कट्टीपतंग न होण्यासाठी त्याने प्रेमाने शिस्तीचाच ढोस पाजला. हे सर्व करताना सर आणि मॅडमनी प्रत्येक विद्यार्थ्यांना एकाच मापात तोललेले नाही, प्रत्येक दगडातील देव शोधून त्यावर सद्विचाराचा घाव घातले, आणि त्या दगडाचा ज्यांच्या त्यांच्या गुणवैशिष्ट्याप्रमाणे देवाचे रूप दिले. उदाहरणार्थ द्यायचे झाले तर नटराजाच्या मूर्तीलाही आकार मिळाला. असे मोलाचे मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळेल. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेली कधीच मोडू नका. पावलं पावली येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. महाराष्ट्र में पहली बार आई हूँ और यहाँ पर आकर मुझे बहुत कुछ आ गया. मैं बहुत खुश हूँ कि सर, हमारे मैम और दोनों लोग ने बहुत अच्छा ट्रेनिंग दिया, और बहुत अच्छा हम अपने जो भी थोड़ा बहुत सीखे, लेकिन बहुत कुछ सीखे हैं. मुझे बहुत इस बात की बहुत खुशी हो रही है कि सर और मैं उनके लिए थैंक यू बोलना चाहती हूँ.
सर्वांनी आपले क्लासबद्दल जे काही मतं आहेत ते इथंच थोडे 2-4 शब्दामध्ये सांगितले आहे. यांचे मी खूप आभार मानतो. पुढं काय करायचे, कोणत्या क्षेत्रात कसे पाऊल टाकायचे ह्याच्याबद्दल सुद्धा सांगितले. यांचं मी आभार मानतो. धन्यवाद. मला सगळेच ओळखतात. माझं नाव छाया गायकवाड आहे आणि मला आनंद होतोय की आणि असं डोळ्याच्या कडा असं मला हे झालं, ते भरून आले मला की सगळे जाणार आहेत. आणि निरोप समारंभाचे नाव मी ज्यावेळेस ते करत होते ना त्याच वेळेस मला असं वाटलं की निरोप देतोय आपण, नाही का, म्हणजे हे जाणार आहे. ते 10वीचा क्लास किंवा 10वीचं 12वीचं सुटल्यावर कसं वाटतं की आता हे मित्रमैत्रिणी परत भेटणार नाही, आज तशी फिलिंग येते मला की सगळ्यांकडे बघून असं थोडंसं नाही का इमोशनल व्हायला झालंय. तर छान वाटलं की तुम्ही रिस्पेक्ट देता आम्हाला एवढी आणि क्लासबद्दल पण तुम्ही खूप भरभरून बोललात. त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते मी किंवा धन्यवाद देते तुम्हाला की तुम्ही म्हणजे आमचा आदर करताय आणि शिक्षणाला पण महत्त्व देताय. आता जसं दीपाली ताई आहेत की त्या हाऊसवाईफ असून मॅरिड असून मुलं आहेत, मोठी मोठी मुलं आहेत, तरी पण त्यांनी शिक्षणासाठी कम्प्युटर शिकण्याची इच्छा त्यांच्यामध्ये आहे. अलकाताई पण झालं, परत बाकीचे पण येणार आहे, स्वप्नाली ताई, प्राजक्ता, अश्विनी, सगळ्या हाऊसवाईफ आहेत. आणि नंतर हाऊसवाईफ असताना किंवा तुमचं मॅरिड लाईफ चालत असताना नंतर काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे. तसंच आमच्या तरुण मुली आहेत, राणी, आरती आणि नीलम आणि आमचा लाडोबा नंदिनी. तर सगळेच खूप छान आहात तुम्ही आणि मी प्राऊड फील करते की तुमची टीचर आहे. आणि हे तुमच्या आज पहिल्यांदा होत आहे आणि असं खूप छान वाटलं मला बघून की मला प्रत्येक वेळेस असंच वाटत असतं की प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा प्रत्येक असं का आपलं कार्यक्रम आपण प्रत्येक जरी घेत असतो त्याच्यामध्ये तुमचं पार्टिसिपेशन असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आणि आज ते दिसतंय मला की कारण तुमची तयारी झाली की आणि मला माहीत नव्हतं की मी नसताना ही सगळी तयारी झालेली आहे आणि मला असं बघून छान वाटते की तुम्ही एकदम असं त्या तयारीत आलात की तुम्ही कारण कसं असतं जेव्हा तुमची तयारी होते ना म्हणजे तुमची स्वतःची तयारी होते त्यावेळेस असं दिसतं की बाबा तुम्ही किती तयार होऊन आलात म्हणजे त्याच्याबद्दल किती फॅसिनेट आहात. आता समजा की मॅडमने एखादी गोष्ट सांगितली तुम्हाला करायला ठीक आहे आणि तुम्ही न करता आले म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्याच्यासाठी लक्ष देत नाही किंवा त्याच्यावरती तुमचं फोकस नाही आहे तुम्ही आणि तेच गोष्ट सांगितले आणि एकदाच सांगितले आणि तुम्ही ते करून आला म्हणजे त्याचा आनंद जसा तुम्हाला होतो तसा आम्हालाही होतो आणि ते आज होत आहे. आणि थँक्यू हे सगळं ऑर्गनाईज केल्याबद्दल. ठीक आहे, ऑल द बेस्ट सगळ्यांना. थँक्यू. गिफ्ट अनबॉक्सिंग चालू आहे. हे आमचं आधीच ठरलं होतं. वा मस्त आहे. अशी दाखवा सर. फ्रेम आहे फ्रेम. तर अशा प्रकारे आम्ही पाणीपुरीची पार्टी आणि जेवण केले आणि हो जे काही खेळ खेळले आहेत ते आपण पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. त्यामुळे 2 देखील सर्वांनी पहा.